नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार, तर स्वामींसाठी ते तर एक रांगोळी झालीच पाहिजे. तर आपण या आजच्या भागामध्ये ना 4 रांगोळ्या बघणार आहोत मैत्रिणींनो. जी पहिली रांगोळी ती तुम्ही देवघरासमोर काढू शकता आणि ज्या बाकीच्या 3 आहेत त्या तुम्ही दारासमोर काढा. आणि मी आज असा प्रयत्न केला आहे की म्हणजे नाही का एकदम सोप्या सुंदर आणि सुटसुटीत रांगोळ्या कुणालाही जमतील अशा आणि घाईघाईमध्ये पण पटकन होईल अशा रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप तुम्हाला लक्षात येईल. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. रांगोळ्या आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मी म्हणजे असं थोडा अभ्यास करूनच या रांगोळ्या काढल्या, जरा असं इमॅजिनेशन करून की म्हणजे मला ज्या ज्या कमेंट्स आल्या आहे कमेंट्सनुसार मी त्या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो. तर हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच मी ट्राय केलं आहे. तर तुम्हीही या रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि मला सांगा जमल्या का नाही रांगोळ्या. आणि मला खूप आनंद होतोय मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ फक्त आपल्या भारतातच नाही तर दुसऱ्या देशांमध्येही बघितला जातोय. दुबईमध्ये, आयर्लंड असे भरपूर देशांमध्ये आपला व्हिडिओ बघितला जातो. मला खूप आनंद होतोय आणि तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. आणि मी तुमच्यासाठी खरंच खूप छान छान रांगोळ्या आणणार आहे अजूनही, जेणेकरून तुमचं काम सोपं होऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा. आपली पहिली रांगोळी बघा, ही देवघरासमोर काढण्यासाठी काढलेली आपण रांगोळी. आणि जो तुम्हाला तो पिंक कलर दिसतोय तुम्ही तयार केलेला कलर आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसराही कलर वापरू शकता. आणि मी असं पण हे केलं आहे या रांगोळीमध्ये कमीत कमी टूल्स वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ज्यांच्याकडे टूल्स नसतील किंवा नसेल काढता येत त्यांच्यासाठी पण ह्या रांगोळी उपयोगी पडणार आहेत मैत्रिणींनो. बघा अशा पद्धतीने आपली स्वामींसाठी रांगोळी झाली आहे. म्हणजे आपण देवघरासमोर काढण्यासाठी ही रांगोळी काढू शकता. आता ही दुसरी रांगोळी बघा, 3 ते 2 टिपके टाकून घेतलेत, म्हणजे काढून घेतले असं मला म्हणायचं आहे. ते कसं थोडं होऊन जातं इकडे तिकडे बोलता बोलता. आणि जास्तीत जास्त सफेद रांगोळीनेच काढण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की कलर्स अवेलेबल नसता कोणाकोणाकडे. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणजे जरी बॅकग्राऊंड व्हाईट असला तर कलरच्या रांगोळीने पण सेम रांगोळी काढू शकता. फक्त त्या व्हाईटऐवजी तुम्ही कलरची रांगोळी वापरा, काहीच हरकत नाही आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का मैत्रिणींनो, जी आपली व्हाईट रांगोळी असते ती एकदम सुटसुटीत असते, तसे कलरची रांगोळी नसते, कारण की त्यात पूर्ण असा मिक्स केलेला असतो कलर. ती ओलसर असते, काही एकदमच बारीक असते. तर आणि कसं कलर्स एवढे अवेलेबल नसतात सगळ्यांकडेच, दिवाळी दसऱ्या त्यावेळेस असतात. पण व्हाईट रांगोळीने एकदम छान वाटते रांगोळी काढायला. बघू शकता तुम्ही 4 रांगोळ्या आज एकदम एकदम सोप्या सुंदर हटके रांगोळ्या. आणि अशी डिझाईन करून घेतली बघा. तुम्ही म्हणजे स्किप नका करू मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल कशी कुठली स्टेप तयार केलेली आहे, म्हणजे कुठल्या स्टेपनी आपण रांगोळी काढू शकतो. आणि आधीच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. बॉर्डर रांगोळ्या काढलेल्या आहे आपण आधी. याच्या पुढच्या भागात पण आपण बॉर्डर रांगोळ्या बघणार आहे. एकदम सोप्या, फक्त बोटाच्या साह्याने कशा रांगोळ्या काढायच्या ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला. किती सुंदर आहे मैत्रीण. काही आहे का याच्यामध्ये? फक्त आणि फक्त रेषांचा आणि टिंबांचा वापर केलेला आहे आपण, काहीच नाही, काहीच म्हणजे दुसरं काही टूल पण वापरलेलं नाही. बघा मी कुठलंच टूल वापरलेलं नाही ह्या रांगोळीमध्ये. ह्याच्या पुढच्या ज्या रांगोळी त्यात पण एकदाच म्हणजे बघू आपण. तुम्ही बघा पुढची रांगोळी पण. असे थेंब टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली ही पण रांगोळी संपत आलेली आहे, म्हणजे काढून होत आलेली आहे. तुम्ही राणी कलर ऐवजी दुसरा कलर पण टाका, काय हरकत नाही. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही आता बघा 4 दिवसाच्या 4 रांगोळ्या झाल्या मैत्रिणी, म्हणजे
टेन्शनच मिटलं ना तुमचं, की आपण आज कुठली रांगोळी काढावायचा प्रश्नच नाही राहणार. पण रांगोळ्या नक्की बघा मैत्रिणींनो. दररोज व्हिडिओ बघत जा. आपला 1 वाजता रोज व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येते. तर नक्की बघत जा. बघा आपली दुसरी रांगोळी पण झाली. किती छान वाटते बघा. मला म्हणजे असं कधी-कधी कसं होतं माहिती आहे का मैत्रिणींनो, अशी जर सुंदर रांगोळी जर दरवाजासमोर काढली ना मी, मला ती पुसूच वाटत नाही रांगोळी माहिती आहे का. खूप माहिती आहे का, म्हणजे असं वाटतं तशीच राहू द्यावं, असं नजर लागेल अशी अशी रांगोळी असते माहिती आहे का. आम्ही जेव्हा जुन्या घरी राहायचो ना, आता तेव्हा कसं घरात दोघंच असल्यामुळे एवढं रांगोळी वगैरे पुसण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. तरी आता पण म्हणजे माझ्या मुलींना मी तसं सांगून ठेवलंय, तर नाही पुसत त्या. त्यांना पण आवडतं. पण ती रांगोळी मी कधी-कधी म्हणजे ऑफिसला जायला लागायचं. त्यामुळे मी ती रांगोळी कधी-कधी म्हणजे 4-4, 5-5 दिवस असायची. जसली न तशीच असायची. काहीच व्हायचं नाही त्याला. फक्त पावसाळ्यात वगैरे पाऊस वगैरे आला का ती पुसून जायची. पण म्हणजे एखादी रांगोळी जर आपण काढली आणि ती खूप अशी नाही का अगदी आपण कसं एखादं काही आवडल्यावर कसं त्याच्यावरून मन हटत नाही, तसं मला त्या रांगोळीचं व्हायचं. आणि आता पण बघा म्हणजे बघा ना, ते रांगोळी बघून किती सुंदर वाटतं ना आपल्याला. तुम्ही म्हणत असाल ना, ही बाई काय बडबड करते. पण असा एक अनुभव पण तुम्हाला शेअर केला पाहिजे मैत्रिणींनो, असं मला वाटतंय. आता हे जे सर्कल काढून घेतले मी ते आधी ओबड-धोबड आले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याला बोटाच्या साहाय्याने शेप देणार आहे चांगला. बघा ह्या रांगोळीत पण मी एकही टूल वापरलेलं नाही. इथं वापरणार आहे फक्त मी, कारण की ते मला आपला पानासारखा आकार द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही काडीच्या पेटीच्या काडीचा पण वापर करू शकता. ही पण रांगोळी खूप छान आहे. म्हणजे मला ह्या आठवड्यातल्या सगळ्या रांगोळ्या खूप छान वाटत आहे. तुम्हाला कशा वाटत आहेत ते नक्कीच सांगा. म्हणजे एवढ्या पण काही खराब नाही मला म्हणजे ॲज पर माय व्ह्यू. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. 8 दिवसांच्या पावसानंतर मैत्रिणींनो आज जरा ऊन पडलं इकडे गावाकडे आमच्या. मुलांच्या शाळा सुरू होणार आहे आता. बघू शकता तुम्ही बघा. त्याला अशी डिझाइन करून घेतली आणि अशा रेषा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायरेक्ट इथे टिंब पण देऊ शकता. पण मी काय केलंय आधी त्याला अशा 2-2 रेषा काढून घेतल्या आणि मग टिंब दिलेत. म्हणजे टिंब काढलेत. तुम्ही ते हळदी-कुंकू कलर पण वापरू शकता. मी केशरी कलर आणि असं जरा ग्रीनिश कलर वापरलाय, पिस्ता कलर. अशा पद्धतीने आपली ही पण रांगोळी झाली काढून. नक्की ट्राय करा हां मैत्रिणींनो. मला म्हणजे कमेंट्स असं भरपूर कमेंट्स आल्या पाहिजे, की "हो ताई, आम्ही काढली रांगोळी खूप सुंदर." असं. म्हणजे कसं आपण जेव्हा असं काहीतरी करतो म्हणजे माणसाचा कसा स्वभाव आहे आपल्याला वाटतं ना, की कौतुक करावं. आता मी काही म्हणत नाही तसं करा असं. पण असतं माणसाचं कसं. शेवटी कसं असतं मैत्रिणींनो, ज्याचा त्याचा स्वभाव. ही पुढची रांगोळी आपण ह्या दोन्ही रांगोळ्या अशा चौकोनातल्याच काढलेल्या आहे. ही पण खूप सुंदर सोपी रांगोळी एकदम. याच्यात पण टूलचा वापर नाही केलेला आहे मी. आजचा व्हिडिओ मोठा झालाय खूप, तरी पण बघा मैत्रिणींनो. असं 6 टिंब काढून घेतले आणि त्याला फुलाचा आकार दिलाय. मध्ये पिवळा कलर देऊन घेतलाय. बाजूने असे 3-3 थेंब देऊन आपण डिझाइन करून घेणार आहे त्याला. वटपौर्णिमा जवळ येते मैत्रिणींनो. झाली का तुमची तयारी वटपौर्णिमेची? वटपौर्णिमा सण सौभाग्याचा. म्हणजे अजून पण गावाकडे डायरेक्ट नाही का झाडाची पूजा करायला जातात. पण शहरात तेवढी सुविधा नसते. असते, पण मग असं कुंडी वगैरेमध्ये वडाचं झाड लावलेलं असतं आणि त्याची पूजा केली जाते किंवा कोणी-कोणी फांदी तोडून आणतं. पण मला असं वाटतं मैत्रिणींनो, अशी फांदी वगैरे तोडून न आणता झाडाजवळच पूजा करायला जावं. त्याच्यामागे फक्त काय ते सत्यवान सावित्रीची कथा नाही आहे. पण त्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटतो. त्यामुळे पण आपण त्याची पूजा करतो.
म्हणजे आपण त्याचे आभार मानण्यासाठी एक पूजा करतो असं माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला आवडतं का मैत्रिणी असे झाडं वगैरे लावून? मला पण झाडं लावायला खूप आवडतं आणि लावलीच पाहिजे म्हणजे घरात कसं असं थोडं हिरवंगार, ते पण एक असं पॉझिटिव्ह एनर्जी असते. झाड झाड म्हणजे घराजवळ एक, तुम्ही म्हणाल ही रांगोळी बरोबर आम्हाला झाडं पण लावायला लावती बाई, पण तसं नाही मैत्रिणो. म्हणजे लावा झाडं, असे छोटे छोटे का होण्याचा घराजवळ झाडं पाहिजेत. तर मैत्रिणी, अशा पद्धतीने आपली पुढची रांगोळी पण झाली आहे. ह्या चारही रांगोळ्या तुम्हाला कशा सांगितल्या, कुठली रांगोळी तुम्हाला जास्त आवडली मला कमेंट करून सांगा आणि ट्राय करा नक्की. पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.